हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2023 रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये 200 पेक्षा जास्त मार्कचा गोंधळ झालेला आहे। तर बघा मित्रांनो, तुमची जी नॉर्मलायझेशनची स्कोर लिस्ट आली होती तर त्या संदर्भात मित्रांनो एक गोंधळ झालेला आहे। तो म्हणजे की तुमचा जो पेपर होता मित्रांनो तलाठी भरती 2023 चा, तो होता 200 मार्काचा, परंतु काही विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत। म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो तुमची 5 जानेवारीला नॉर्मलायझेशनची लिस्ट आली, म्हणजेच की तुमची जी गुणवत्ता यादी आहे ती ज्यावेळेस सर्व जिल्ह्यांची जाहीर झाली, जवळपास 36 जिल्हे बघा या ठिकाणी आहेत, तर या 36च्या जिल्ह्यांची मित्रांनो गुणवत्ता यादी जाहीर झाली होती। आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मित्रांनो, म्हणजे बऱ्याचशा नाही, भरपूर विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। तर तो गोंधळ काय आहे त्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही ती लिस्ट पाहिली आहे, त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना 200 प्लस मार्क आहेत। 3 शिफ्ट मध्ये मित्रांनो तुमचे पेपर झाले होते, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट मध्ये। जवळपास मित्रांनो तुमची तलाठी भरतीची परीक्षा ही 57 शिफ्ट मध्ये झाली होती। ठीक आहे, तर आता बघा, पहिल्यांदा समजून घ्या मित्रांनो, नॉर्मलायझेशन म्हणजे काय। तर सर्व शिफ्ट मध्ये, जेवढ्या पण शिफ्ट मध्ये पेपर होतो त्या सर्व शिफ्टचा ऍव्हरेज काढला जातो, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, म्हणून मित्रांनो नॉर्मलायझेशन होत असतं। ठीक आहे, तर आता मुद्दा समजून घ्या, 200 मार्क कसे मिळाले ते सांगतो। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांचा मित्रांनो पेपर सोपा असून त्यांनी कमी मार्क घेतले तर ती त्या विद्यार्थ्यांची मित्रांनो मिस्टेक आहे। म्हणजे पेपर सोपा असला तरी कमी मार्क्स असतील तर ती त्या विद्यार्थ्यांची मिस्टेक आहे। त्यानंतर बघा, काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी पेपर अवघड असून सुद्धा मित्रांनो 186, 190, 196 मार्क असे मार्क घेतलेत। म्हणजे त्यांचा पेपर हार्ड होता तरी सुद्धा मित्रांनो त्यांनी चांगला अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांनी चांगले गुण घेतलेले आहेत। ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो पेपर हार्ड असून चांगले मार्क घेतले आहेत, म्हणून या विद्यार्थ्यांची मित्रांनो मार्क वाढलेले आहे। तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आणि म्हणून ती टोटल मित्रांनो 200 प्लस गेलेली आहे। याच्यामुळे मित्रांनो इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होईल का, असे भरपूर जण कमेंट करून विचारत होते। तर बघा, याच्यामुळे कोणाचेही मित्रांनो नुकसान होणार नाही। ते का होणार नाही ते पण सांगतो। तर बघा, तुमचं फायनल मेरिट हे मित्रांनो 200च्या आत लागणार आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा, 200 मार्कचा विचार करून फायनल मेरिट लागणार। 200च्या पुढे किती जरी मार्क असले तरी मित्रांनो त्याचा काही फायदा होणार नाही, कारण की ते काउंट वगैरे होणार नाही। तुमची जी मार्काची ही असणार आहे मित्रांनो 200 वरती डिपेंड आहे। 200 मार्कापर्यंतच मित्रांनो तुमचं मेरिट ग्राह्य धरलं जाईल किंवा 200 मार्काचं तुमचं मेरिट मित्रांनो लागणार आहे त्यामुळे 200 मार्काचा विचार केला जाईल। आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की कोणाची मित्रांनो निवड होईल, कोणाची नाही होणार। आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा, की तुमची जी नियुक्ती आहे मित्रांनो ती 26 जानेवारीला तुम्हाला भेटून जाईल। या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा जर कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।